एवढं कौतुक करायला लागले, शरद पवार एवढे कौतुक करायला लागले, तर राजकीय का अजून एक धमासान होणार आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी, एखाद्याच्या विश्वचिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे करतो आहोत का, असा याचा अन्य अर्थ काढून त्याचा मार्ग निघेल किंवा तसा त्याचा अर्थ निघेल. म्हणून मला असं वाटतं की याला एवढ्याच परिप्रेक्ष्यामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यांनी या दोघही जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली, त्यांनी ती प्रतिक्रिया दिली, त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, त्यांनी शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असेल. एका बाजूने ही सुसंस्कृत बोलतायत आणि पोकाटे सारखी लोक अडचणीत आणायला बघतायत. मंदिरात नाही, मंदिरात नाही. थँक्यू. पुढच्या कार्यक्रमाला चालू संत नामदेवांचं माणिकराव पोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही असं वरिष्ठ सांगतात. असं आहे, आता मी इथे कुठल्याही राजकीय प्रश्नाकरता आलेलो नाही. त्याच्यापेक्षा मोठं संतांचं कार्य आहे. त्या कार्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलो. तुम्ही कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सर, पंढरपूरच्या किल्ल्यांचा युनेस्को मध्ये समावेश झाला. आराखड्यावरून विरोध होताना पाहायला मिळतो या भागामध्ये. संत नामदेवांचा विचारण्यात आलेला आहे की नगर नष्ट करू नये आणि आपण तुमच्यावर विश्वास आहे. पोटनिवडणुकीला पण दाखवलाय, 2019ला पण दाखवलाय, 24ला पण दाखवलाय. इथल्या लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही आहे. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे. ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं समाविष्ट करून घेण्यात येईल. कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते, हे मात्र योग्य नाही आहे. तर सगळ्यांना सोबत घेऊन, आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल. कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल. आपण बघितलं असेल, काही लपवण्यात आलेलं नाही. सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे, सर्वांना प्रश्नावली दिली आहे, सगळ्यांची माहिती घेतलेली आहे. कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही. जे काम आहे ते उघड काम आहे, उघड काम होणार आहे. कारण चोरी नाही आहे. पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे. पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे याचं ध्येय आहे. सर, पंढरपूरची वारी समितीने आपल्या भेटायची मागणी केली. मी सगळ्यांना भेटीन, पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यांच्याही लोकांना भेटेल, पण पुढाऱ्यांना भेटायचं, पुढाऱ्यांना भेटेल. त्रिभाषा धोरणावरून केंद्राने स्पष्टीकरण दिले, आता राज्याचं स्पष्टीकरण काय असणार आहे? इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. राज्यपालांनी जी वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीनं भाषिक वाद झाले तर गुंतवणूक देशात कशी येऊ शकेल राज्यात, तर ही नुकसान. इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर, श्री नामदेवांवर, आई जनाबाईंवर बोलण्याकरता एकत्रित आलो. मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत, जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात. राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही. सर, मुख्यमंत्री कौतुक करतायत, शरद पवार कौतुक करतायत.